नमस्कार. पहिल्यांदा स्प्राउटेड मूग हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर पाणी नितळेपर्यंत 5-10 मिनटं ठेवायचं. नंतर एक कांदा चिरायचा, छोट्या आकारात चिरायचा, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर चिरायची. स्प्राउटेड मूग मिक्सरच्या भांड्यात घेऊन 7-8 त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. त्यामध्ये नंतर 4 मिरच्या, तिखट मिरच्या किंवा वाटलेल्या मिरच्याची पेस्ट 1 चमचा घालायची. त्यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे, बेसन पीठ 2 चमचे, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची. त्यात हळद, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, थोडंसं हिंग आणि ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आणि लागेल तेवढं टेस्टनुसार मीठ टाकायचं. नंतर हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. 5 मिनटं भिजत तसंच ठेवायचं म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होतो. एका कढईत तेल गरम करून त्यात भजी सोडून घ्यायचे. चांगले खरपूस आलटून पलटून तळून घ्यायचे आणि गरमागरम सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करायचे. थँक्यू.